नमस्कार. कसे आहात सगळे? छान ना? वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त. तुम्हाला सांगतो मंडळी, 16 सख्यांच्या या कार्यक्रमासाठी इतक्या सगळ्यांचे फोन येत असतात ना की आमच्याकडे सुद्धा 16 सख्यांचा कार्यक्रम करायला या. सगळ्या ताईंची अशी अपेक्षा आहे की 16 सख्यांचा हा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण ह्याला कारण काय माहिती आहे का? कारण आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमाची लोकप्रियता आणि ते दिवसेंदिवस इतकी वाढत चालली आहेत ना की एका शहरामध्ये 16 सख्यांचा कार्यक्रम केला की त्याची लोकप्रियता इतकी पसरते ना त्या भागामध्ये की स्वतःहून फोन येतात की आमच्याकडे सुद्धा या. सगळ्या ताईंना त्यांच्यासाठी जगायचं आहे, त्यांच्या आनंदासाठी जगायचं आहे, काही वेळ का असे ना, पण तुम्ही इथे या. आणि तुम्हाला तर माहिती आहे की ताईंची आज्ञा हा भाऊ कधीच मोडत नाही, हो की नाही? आणि म्हणूनच मी आलेलो आहे आज साताऱ्यामध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे जमलेल्या आहे त्यांच्या आनंदासाठी. अर्थातच आपण खेळ खेळणार आहोत, कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कोण असणार आहे हुकुमाची राणी. तेव्हा सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या मग पटापटा या लवकर ताई. वा, खूप छान. हा, आपल्या या पहिल्या खेळासाठी या 10 ताई इथे सगळ्या सहभागी झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा. हा ताई, मध्ये मध्ये हसलीच तरी चालेल ना? ठीक आहे, अशी बसली तिकडे. हा, काही प्रॉब्लेम नाही ना? व्हेरी गुड. चला तर ह्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. हा, खेळाचं नाव काय ते? उभी राहा बरं. हा, खेळाचं नाव काय बरं? सांग बरं. हा, संगीत खुर्ची अभिनय नृत्य. संगीत खुर्ची. हा, मी परत सांगतो, काही हरकत नाही. संगीत अभिनय नृत्य खुर्ची. हा, संगीत अभिनय नृत्य संगीत खुर्ची. नृत्य नृत्य. बघ बघ, हे बघ, नृत्य कसं बोलायचं बघ. नृत्य. हा, बोल बघू. ताई तू उभी राहा बरं. संगीत अभिनय नृत्य खुर्ची. हा, रेडी. संगीत अभिनय नृत्य खुर्ची. नृत्य. हा. नृत्य खुर्ची. 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 एवढं टेन्शन आले. बस खाली तिथं. हा, बस खाली. तू म्हणते इथं स्वतःहूनच सांगते, मी म्हणते बरं. हा, उभी तशीच उभी राहा. हा, काय खेळाचं नाव काय? संगीत अभिनय नृत्य खुर्ची. नृत्य. संगीत अभिनय नृत्य खुर्ची. 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 ताली दे दे इधर. ताली दे दे. व्हेरी गुड. एकदा दोन ताटा आल्या पाहिजेत. खेळाचं नाव सगळ्यांना कळलेलं आहे. हा खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर चालायचं किंवा धावायचं नाही. कंपल्सरी नाचत नाचत फिरायचं, जसं तुम्हाला येईल तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुर्च्यांच्या मधून फिरायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि अत्यंत महत्वाचं, संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तसंच मागे येऊन बसायचं नाही. आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं हवी आहेत, त्याशिवाय मजा नाही. हा, पाहिजे बिंदास. ओके, चला सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. असं फिरायचंय. कंपल्सरी नाचायचंय. हा, कंपल्सरी नाचायचंय. हा, व्हेरी गुड. हा, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मस्त. क्या बात है, ये बात है. व्हेरी गुड. क्या बात है. हा, मस्त. हा, पटकन. हा, इथं कुठून येते मध्ये? हा, लोक ताई इथे. ताई पळा सायला जाऊ. हा, लवकर पैसे.
ह्या ताईकडे बघून मला असं वाटलं किती शांत आहे ताई, एकाच जागी अशी बसलीये, पण खुर्चीसाठी इथून कशी धावत आली माहितीये का? हा, अशी जवळजवळ खुर्ची सकट पडणारच होती खाली. कसं वाटलं खुर्ची मिळून? बरं वाटलं. बरं वाटलं ना? बघितलं खुर्चीसाठी, बघितलं कसं असतं, फार महत्वाची असते बाबा खुर्ची. व्हेरी गुड, क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. हा, आता मी सांगतो तसं करायचं. 8 ताई उरलेल्या आहेत 8 ताय उरलेले आहे, आणि 3 ताई बाद होणार आहेत 3 ताय बाद होणार आहे, आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. 5 ताय जाणार आहे पुढच्या खेळाकडे. त्यासाठी त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. हे हाय चला लवकर म्युझिक द्या प्लीज, म्युझिक. नाचू किती लाजू किती कंबर लचकली, नाचू किती लाजू किती कंबर लचकली, ठेच लागली जाता जाता दुर्बी टचकली, बाई बाई दुर्बी टचकली. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. बाजार पेटली कोल्हापूरची थैली मनोहिला, नकरेला नारळी सोळा राजकी दिसली खरी कला. हा हा, लवकर लवकर. हा, व्हेरी गुड. हा हा, तर ताई, हा ये मधून ये इथं. हा, या अशी तिथून एक काय शेवटी तिथं खुर्ची. हा, मग कशा पायी धावत येत होतीस? क्या बात आहे, एक जोरदार टाळ्या. ज्या ताई बाद झाल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि ज्या ताई बसल्या आहेत या 5 ताई त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, कारण त्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं, तुम्ही या आपल्या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळाकडे आणि 3 ताई बाद होणार आहेत. कसं वाटते ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. हा. व्हेरी गुड. एरवी कधी असं खेळायला वगैरे मिळतं? नाही. हा? नाही. साधारणतः लग्नानंतर किती वर्षांतर तू आता खेळतेस अशा कार्यक्रमात आलीस? 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर. हा. पण असे खेळ किंवा अशी धमाल अशी कधी अनुभवायला मिळाली? नाही. नाही, पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच आहे. ओके, वा, व्हेरी गुड, हरकत नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. तुमच्या समोर रिकामी बाटली आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे आणि 5 स्ट्रॉ आहेत. ओके, 5-5 स्ट्रॉ प्रत्येकीकडे आहेत. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे करायचंय आणि दुसऱ्या हाताने एका वेळी एकच स्ट्रॉ घेऊन या बाटलीत टाकायचं. ओके, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे पहिली क्रमांकाची विजेती, तिच्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, आणि 3 ताई बाद होणार आहे. आता मला सांग, दाखवताई कसं टाकशील तू, कसं स्ट्रॉ टाकशील? हा, ओके, थांबा, बाकी कोणी नाही करू. हा, 2, हा, व्हेरी गुड. हा, 3, शबाश. हा, 4, क्या व्हेरी गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मस्तच. पण हा खेळ इतका सोपा नाही. आता हे स्ट्रॉ असे टाकायचे नाही आहेत. ते स्ट्रॉ कसे टाकायचे आहेत तर 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे करायचे आहे, स्ट्रॉ असा घ्यायचा आहे, तो असा पकडायचा आहे. आणि असं टाकायचंय. कळलं? ओके, या पाटली समोर या, आपापली जागा घ्या. व्हेरी गुड. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हात माग टेबलला टच करायचा नाही. ओके, 1 2 आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित आपलेच जो समोरचे स्ट्रॉ आहे ते उचलायचे. हा, 1 2 3 आणि समोर चेहरा समोर पाहिजे. हा, चेहरा समोर, हात लावायचा नाही स्ट्रॉला हात लावायचा नाही टाकताना बाटली. हा, व्हेरी गुड.
हा हा व्हेरी गुड. हा ओके. हा समोर समोर ठेव. आधी समोर बघ, आधी समोर बघ ठेवताना. हा हा समोर समोर. हा लवकर लवकर. काय आधी सुरू कर. हात वरती करायचंय झाल्यानंतर. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा शबाश शबाश शबाश. हा व्हेरी गुड. हा हा हात हात टाक. हा लवकर लवकर लवकर. हा एक मिनिट. आधी 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 स्ट्रॉ ठेवताना समोर बघायचे. लवकर स्ट्रॉ. हा हा समोर समोर बघ, आधी समोर बघ. हा 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 ठेव. हा ही कुठली पद्धत आहे टाकायची कळतच नाहीये. हा आज आज सांगू का, आज ही ताई आहे ना घरी जाताना कशी जाणार आहे माहितीये? अशीच जाणार आहे घरी. ओके जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि वेळ आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की दुसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती ताई आहे अंकिता ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या क्रमांकाची ताई आहे गौरी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. गौरी ताई आणि अंकिता ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. टाळ्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. अभिनंदन गौरी आणि अंकिता ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हा आता या खेळात जिंकलीस की हुकमाची राणी होणारच. होणार ना हुकमाची राणी? हो नक्की. हो. लोक मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. आता काय करायचं? ते म्हणते मीच होणार हुकमाची राणी. मग काय नाही हरकत. काही हरकत नाही. मग ती झाली तरी चालेल. मग डिक्लेअर करून टाकूया. काय सांगायले तू? एवढ्या शेवटच्या खेळामध्ये आलीस. हा खेळून खेळून हारायचं असेल तर खेळून हारायचं आहे की नाही? खेळल्याचं समाधान मिळालं पाहिजे. आनंद आनंद. हा त्यामुळे जिंकणार ना होणार हुकमाची राणी. हा मग बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. मग कशाला बोलली आधी तू? हा शेवटचा खेळ आपण खेळूया. हा खेळ काय आहे, या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाऊया ह्या दोन्ही ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं नाव सांग बरं ताई. गौरी गणेश दाहिगुडे. गौरी ताई. माहेर कुठलं? बारामती. आणि सासर? लिंब. सासर लिंब. किती वर्ष झालीत लग्नाला? 7. 7 वर्ष. काय करतात भाऊजी? गाडीचं भाडं. गाडीचं भाडं वगैरे घेतात. ओके. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? आहे चांगला. आहे चांगला आहे. काय सांगशील माहेरबद्दल? कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील भाऊ. किती मिस करतेस आई भाऊ खूप. बाबा? माहेर आणि सासरमध्ये काय असं तुला असं वाटतं सांगावंसं? माहेर ती माहेरच असतं. माहेरची सर येऊ शकत नाही सासरला. आई वडील ही म्हणजे हे असतात ना, कसं काय काम नाही केलं तरी म्हणजे हे म्हणत नाहीत की बाबा चला, पण इथं कसं करावंच लागतं. आजारी असलं काही असलं तरी काम केलंच पाहिजे. दिवसातून किती वेळा आईबाबांशी बोलणं होतं? 2-3 वेळा दिवसातून. हम्म. ताई जेव्हा तू सासरी येत होतीस किंवा माहेरचा उंबरठा ओलांडून जेव्हा तू सासरी येत होतीस, काय असं आईने तुला सांगितलं की आणि कुठली अशी एखादी गोष्ट तुला दिली सासरी जात असताना की तो अजून खूप सांभाळून ठेवतेस ती? सुखाचा संसार कर. सुखाचा संसार कर. किती शिक्षण झालं तुझं? 12वी. 12वी. पुढे शिकायचं होतं? तुझी इच्छा होती इच्छा, पण लग्न झाल्यामुळं नाही आले शिकता. पण मग ह्याची कुठेतरी अशी खंत वाटते तुला? हो. त्याच्यात आता ही मुलं झाल्यामुळं तर संसार काहीच करता येत नाही पुढं. लहान मुलं आहेत. म्हणजे अशा बऱ्याचशा इच्छा सगळ्या बाजूला ठेवाव्या लागतात संसार करत हो. असतात. ताई छान वाटतं. तुला कसं वाटते? आज पहिल्यांदाच बोललीस असं खूप भारी वाटतं. खूप भारी कधीच मी असं बोलली नाही. म्हणजे वाटतं. आज का असं इथे बोलावं असं वाटतंय? दिवस अख्खा इथंच घालवलाय कार्यक्रमात. घरची म्हणजे कसली हीच नाही केली. टेन्शन घेतलंच नाही? घेतलंच नाही. कधी कार्यक्रम चालू होतोय आणि कधी जाते असं झालेलं. अच्छा वा ताई, खूप छान. आणि खरंच छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहोत. हा
ठीक आहे. फक्त आपला हा खेळ थोडा जरा वेगळा आहे. कसं आहे की तुमच्यासमोर एक फुगा असणार आहे. ओके, आता नाहीये पण असणार आहे. हा, तो फुगा तुम्हाला जाऊन फोडायचा आहे, पण तो असा इतका सोप्या पद्धतीने फोडायचा नाही. तर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही जागेवरतीच गोल गोल फिरायचे, नाचत 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 गोल गोल स्वतःभोवती फिरायचे संगीत सुरू झाल्यानंतर. आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचंय. जी ताई लवकरात लवकर जाऊन ती फुगा फोडेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे, पण इतकंही सोपं नाहीये. संगीत सुरू होण्याआधी दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे आणि दोघी तयार आहेत. ओके, म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. गोल गोल फिरायचे दोन्ही ताईंनी. ताई जरा इथे मागे मागे ताई, तू मागे. हा हा, व्हेरी गुड. गोल गोल फिरत राहायचंय, गोल गोल फिरत राहायचंय, गोल गोल फिरत राहायचंय. हा हा हा, व्हेरी गुड. हा हा हा, टपाक. हा टपाक. स्पर्श करायचा नाही, स्पर्श करायचा नाही त्यांना. हा 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 हा, स्पर्श करायचा नाही. हा, माग माग, पुढे 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 जा, 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 पुढे जा. हा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा. आणि उपविजेती ठरलेली आहे गौरी ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला ही भेटवस्तू. कसं वाटते? खूप छान. छान वाटते. शाळेत असतानाच म्हणजे काय असं संगीत खुर्ची ही खेळ असायचं, त्याच्यावर डायरेक्ट आत्ताच. त्याच्यानंतर डायरेक्ट आता डोळे का पाणवलेत तुझे? खूप छान वाटलं इथपर्यंत आल्यामुळे. आनंद अश्रू आहेत. हो. ताई पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि हा, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा गप. हा, भाऊजी बघणार आहेत हा हे. ओके, व्हेरी गुड. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे अंकिता ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? खूप आनंद वाटते. हुकमाची राणी झालीस. हो. बरं, असं वाटलं होतं तू हुकमाची राणी आज होशील? नाही, असं कधी वाटलं नव्हतं. कधीच वाटलं नाही. कसं वाटतं पण आज झाल्यानंतर? खेळण्यासाठी फक्त मी आलेली, स्वतः आनंदात खेळण्यासाठी आलेली. आनंद मिळवण्यासाठी. असे खेळ खेळली होतीस तू आधी? नव्हती. कधीच नाही? नाही. कधीच नाही. नाही. आणि हे किती वर्षानंतर खेळतेस तू आता? 3 वर्ष. 3 वर्ष. 3 वर्षात पहिल्यांदा असा तू खेळ खेळतेस. परत सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस तू? आई वडिलांना. आई वडिलां. खूप खूप अभिनंदन ताई. आणि एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.
अंकिताताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. म्हणजे मला खरंच खूप छान वाटतं. दरवेळेला मी हे म्हणत असतो अशासाठी, कारण 16 सख्यांच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रत्येक ताई जेव्हा घरी जाताना, कारण त्यांना माहिती असतं की पुन्हा एकदा आपल्या त्या जबाबदाऱ्यांमध्ये जायचं आहे, पुन्हा एकदा त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. पण ते जात असताना आवर्जून ते मला येऊन भेटतात आणि सांगत असतात की दादा, आज खऱ्या अर्थाने आम्ही आज आयुष्य जगलो आणि पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं आम्हाला. कारण ज्या पद्धतीचा मान सन्मान तुमच्याकडनं आम्हाला मिळतो तो क्वचितच आम्हाला दिला जातो आणि आमचा विचार केला जातो. आणि मला खरंच हे इथे सांगावंसं वाटते की इथे प्रत्येक गृहिणी ही, प्रत्येक ताई आपल्या घरासाठी राबत असते आणि ते राबत असताना स्वतःच्या इच्छा, स्वतःची स्वप्न ही सगळी ती बाजूला ठेवत असते आणि घरासाठी अगदी सर्वस्व देत असते. सो मला असं वाटतं की तिला तिचा मान सन्मान हा मिळालाच पाहिजे आणि म्हणूनच 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि त्यासाठी या सगळ्या ताई इतक्या खुश होतात, आनंदी होतात ना, की ते बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. हाच आनंद, हाच उत्साह, हाच मान सन्मान देण्यासाठी एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.